नमस्कार मंडळी, आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर मंडळी, आज अगदी टम्म फुगणारी जाळीदार मऊसूत अशी इडली आणि त्यासोबत हॉटेलमध्ये जसं मिळतं त्या पद्धतीने अगदी छान असं चविष्ट सांबर कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. तर सुरुवात करूया. त्यासाठी मी ग्लासचं माप घेतलं आहे. आता अर्धा ग्लास उडीद डाळ मी घेतली आहे, पांढरी उडीद डाळ. ही स्वच्छ पाण्यात 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून मी 7 ते 8 तासासाठी भिजत घालून घेणार आहे. त्याचबरोबर त्याच ग्लासच्या मापाने मी एक संपूर्ण ग्लासभर मी तांदूळ घेतलेत आणि तांदूळही 4 ते 5 पाण्यात मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता हे मी रात्रभर भिजवून घेणार आहे. आता ह्या तांदळामध्ये एक सिक्रेट टिप्स म्हणजे यामध्ये अर्धा चमचा मी मेथीचे दाणे घालून घेणार आहे आणि रात्रभर हे मेथीच्या दाण्यासोबत तांदूळ भिजवून घेणार आहे. 7 ते 8 तासानंतर तांदूळ व्यवस्थित भिजले गेले आहे आणि उडीद डाळही व्यवस्थित भिजली गेली आहे. तुम्ही बघू शकता. आता मी 1 कप इडली रवा घेतला आहे आणि त्याचबरोबर 1 कप मी पोहे घेतले आहे. आता नेहमी आपण रेग्युलर जे पोहे खातो तेच पोहे मी घेतले. आता यामध्ये ग्लासभर पाणी घालून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्याने हे पोहे धुवून घ्यायचे, म्हणजे उर्वरित जे वरचं पाणी आहे ते बाजूला काढून घ्यायचे. 10 मिनिटासाठी आपण हे पोहे भिजवून घेतोय. त्यानंतर सेम प्रोसेस मी इडली रव्यासोबत करणार आहे. पाणी ग्लासभर घालून वरचं पाणी बाजूला काढून 10 मिनिटासाठी मी हे भिजवून घेणार आहे. तर बघू शकतात, इडली रवा आणि पोहे मी व्यवस्थित भिजवून घेतले आहे. आता मी मिक्सर जारमध्ये तांदूळ घालून घेणार आहे, त्याचबरोबर भिजवलेले, आणि त्याचबरोबर मी त्यामध्ये भिजवलेली रात्रभर उडदाची डाळही घालून घेणार आहे. आणि नंतर यामध्ये जे पोहे आपण भिजवून घेतले होते 10 मिनिटासाठी तेही मी यामध्ये ॲड करून घेणार आहे. त्याचसोबत इडली रवाही मी ॲड करून घेणार आहे या पद्धतीने. आणि अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालून मिक्सर जारमध्ये मी हे व्यवस्थित फिरवून घेणार आहे. अगदी 5 मिनिटासाठी मी हे फिरवून घेणार आहे. थोडंसं रवाळ असं फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही हे न्यूट्रीबुलेटचं मिक्सर आहे. तुम्ही जर नवीन मिक्सर घ्यायचा प्लॅन करत असाल तर हे मिक्सर नक्की तुम्ही घ्या. अगदी छान याचा रिव्ह्यू आहे आणि याचा फीडबॅक आहे. अगदी 5 मिनिटामध्ये अगदी व्यवस्थित असं ह्याची पेस्ट होते, तुम्ही बघू शकता. तर हे यामध्ये आता मी व्यवस्थित फिरवून घेते आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी ही संपूर्ण पिठाची पेस्ट तयार झाली आहे. तर अगदी थोडीशी रवाळ अशी मी पेस्ट करून घेतली आणि आता झाकण ठेवून 4 तासासाठी पुन्हा मी भिजवून घेणार आहे. तर आता इथे मी शेवगा, 1 वांगं आणि दुधी भोपळा, लाल भोपळा त्याचं साल काढून कट करून घेतला आहे, टमॅटो घेतला आहे आणि 1 कांदा घेतला आहे. ह्या संपूर्ण भाज्या मी या सांबारमध्ये घालणार आहे. तर आता त्यासाठी मी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये आता मी ह्या संपूर्ण भाज्या ज्या कट करून घेतल्या आहेत त्या घालून घेत आहे. तर दुधी भोपळ्याचे साल करून कट करून घेतले, लाल भोपळ्याचे साल काढून मी त्याचे तुकडे करून घेतलेत, वांगं घेतलं आहे, वांग्यामुळे टेस्ट खूप छान येते, आणि शेवगा घातला आहे. त्याचबरोबर यामध्ये मी कांदा, टमॅटोही घालून घेतला आहे. आता यामध्येच 1/3 कप तूर डाळ मी घालून घेतली आहे आणि आता यामध्ये मी अतिशय छान चव येण्यासाठी थोडीशी फ्रेश मेथी आहे ती मी स्वच्छ धुवून ही घालून घेतली आणि ह्या संपूर्ण भाज्या, डाळ मी धुवून घेतली. धुतल्यानंतर यामध्ये चमचाभर सांबार मसाला मी घालून घेतला आहे. आता चमचाभर सांबार मसाला यामध्ये घातल्यानंतर मी चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेणार आहे. मीठ घातल्यानंतर 1 लसूण पाकळी यामध्ये घातली आहे आणि चमचाभर हळदही मी यामध्ये घालून घेतली आहे आणि 1 अर्धा चमचा लाल तिखट घातले आणि लाल तिखट घातल्यानंतर यामध्ये आता मी झाकण ठेवून 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे. आता एका बाउलमध्ये मी चिंच घेतली आहे. चिंच छान मी स्वच्छ धुवून आता ही भिजत घालून घेतली आहे 10 मिनिटासाठी. आता चिंच मी 10 मिनिटानंतर कुस्करून त्याचं अगदी पाणी करून गाळून घेणार आहे. चिंचेचं पाणी इकडे मी तयार करून घेतलं आहे. चिंचेचं पाणी तयार झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता 4 शिट्ट्या झाल्या आणि डाळ ही व्यवस्थित शिजली गेली आहे. आता शिजले गेलेले डाळ 4 शिट्ट्यानंतर आपण हे जे शेवग्याच्या शेंगा आहे त्या चमच्याच्या साहाय्याने बाजूला मी काढून घेणार आहे आणि संपूर्ण भाजी आणि डाळ व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपण ही शेवग्याच्या शेंगा बाजूला काढून घेतोय आणि मॅशरच्या साहाय्याने ही डाळ व्यवस्थित मी मॅश करून घेणार आहे. रई असेल तर रईच्या साहाय्याने केलं तरी चालेल.
तर या पद्धतीने व्यवस्थित मी मॅश करून घेणार आहे। मॅश करून झाल्यानंतर आता फोडणीची तयारी करूया। त्यासाठी पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतले। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये 1.5 चमचा साधारणतः मोहरी घातली आहे। मोहरी संपूर्ण फुटू द्यायची म्हणजे फोडणी छान बसते। मोहरी फुटल्यानंतर यामध्ये 1 हिरवी मिरची घातली, 4 ते 5 तमालपत्र घातली आहे आणि लसूण घेतलाय 4 ते 5, त्याचे कट करून काप करून घेतलेत। आता कढीपत्त्याची पानं मी घालून घेतली 4 ते 5 चमचाभर जिरे घालून घेतले आणि अर्धा चमचा हिंग घालून घेतलाय। हिंग घातल्यानंतर साधारणतः चमचाभर मी सांबार मसाला घातलाय। सुहाना सांबार मसाला मी घालून घेतलाय। सांबार मसाला घातल्यानंतर आता मी चमचाभर धना पावडर मी घालून घेतली आणि आता यात अर्धा चमचा काळी मिरी पूड घातली आणि 4 लाल मिरच्या, तडका मिरच्या ज्या असतात त्या मी घालून घेतल्या। चमचाभर हळद पावडर घातली आणि आता ही फोडणी मी तयार करून घेतली। यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घातली आणि आता जे चिंचेचं पाणी मी गाळून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेतले। आता ह्या चिंचेच्या पाण्याला ही संपूर्ण फोडणी बसली आहे। आता व्यवस्थित हे चिंचेचं पाणी आपण उकळून घेणार आहोत। याचमध्ये मी आता साधारणतः 2 चमचे मी मीठ घालून घेतलंय। मीठ घालून आता हे पाणी व्यवस्थित उकळून घ्यायचंय। हे पाण्याला छान अशी मोठी उकळ आली पाहिजे। मोठी उकळ आल्यानंतर आपण यामध्ये डाळी जी शिजवून घेतली होती, मॅश करून घेतली ती घालून घेणार आहोत। या पद्धतीने संपूर्ण चिंचेच्या पाण्याला उकळ आली की आपण डाळ त्यामध्ये घालून घेणार आहोत। या पद्धतीने अशी छान अशी सांबारला फोडणी तयार करून घ्यायची। थोडंसं पाणी मी पुन्हा कुकरमध्ये घालून आता हे यामध्ये घालून घेणार आहे। आता हे सांबार छान आपण असं मस्त उकळून घेणार आहोत। मोठी छान उकळ आली पाहिजे। आता यामध्ये कलरसाठी मी काश्मीरी लाल मिरची 1 चमचा घालून घेतलाय आणि यामुळे छान असा लालसर कलर येतो। तर बघू शकता या पद्धतीने छान उकळ आली। आता अगदी मोठी उकळ आल्यानंतर यामध्ये बारीक स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर मी घालून घेते। कोथिंबीर घालून घेतल्यानंतर हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे। आता यामध्येच आपण बाजूला काढून घेतलेल्या ज्या शेवग्याच्या शेंगा होत्या त्या उकळ आल्यानंतर ह्या शेवग्याच्या शेंगा आपण घालून घेणार आहोत। शेवग्याच्या शेंगा घातल्यानंतर आता पुन्हा आपण हे व्यवस्थित उकळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता या पद्धतीने सांबारला छान अशी उकळ करून घ्यायची आहे। छान उकळ झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा। आपल्या हे सांबार तयार झालंय। आता इकडे 4 तास भिजवून घेतलं होतं पीठ, ते अगदी व्यवस्थित भिजलं गेलं आहे। मेथीच्या दाण्यामुळे हे फुगण्यास खूप मदत होते। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते। साधारणतः 2 चमचे मीठ घातले। मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून फेटून घ्यायचे। आता इडली पात्राला मी ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेणार आहे। तेल लावून घेतल्यानंतर आता आपण ह्याचे वाफ देऊन घेणार आहोत। साधारणतः 10 मिनिटांसाठी इडलीला आपण वाफ देऊन घेत आहे। वाफ देऊन झाल्यानंतर बघू शकता इडली अगदी टम्म अशा फुगल्या गेल्या आहेत। अगदी मऊसूत जाळीदार अशा ह्या इडल्या तयार झाल्या आहेत। आता ह्या थंड झाल्यानंतर बाजूला काढून घ्यायच्या आहे। आता आपण ह्या सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहोत। सांबार सोबत आपण ह्या इडल्या सर्व करू शकतो किंवा तुम्ही चटणी तुम्हाला आवडत असेल तर ती केली तरी चालेल। तर मंडळी या पद्धतीने इडली आणि सांबार तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल। आणि तुम्हाला ही रेसिपीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लगेचच लाईक करा आणि मला कमेंट करा। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी कळेल। पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा। हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मी मनापासून खूप आभार मानते। धन्यवाद।